नमस्कार, आदाब, सत श्री अकाल, जय महाराष्ट्र आणि जय हिंद सर्व मित्रांना. मित्र हो, मी तौर राजू सिंह आपणासाठी एक व्हिडिओ नवीन घेऊन आलेलो आहे. तो म्हणजे SIRच्या संदर्भामधला आहे. मित्र हो, आपण SIRचं प्रक्रिया पार पाडत असताना या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी SIRच्या संदर्भामध्ये सविस्तर असे व्हिडिओ बनवून ठेवलेले आहेत किंवा आपल्या समोर पण पाठवलेले आहे किंवा आपल्यापर्यंत पोहोचलेले असतील. नसेल पोहोचलेलं तर नक्कीच आपल्या चॅनलमध्ये सगळे व्हिडिओ तुम्हाला भेटून जातील. तसेच डिस्क्रिप्शन बॉक्स खाली एक व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा बनवलेला आहे की जो की तुम्हाला अनेक काही अडचणी येत असतील तर नक्कीच तुम्ही त्या ग्रुपमध्ये विचारू. चला तर आजचा हा व्हिडिओ म्हणजे SIRचं काम करत असताना आदर्श रजिस्टर कसं ठेवावं, जेणेकरून इन्युमरेशन फॉर्म आपण जेव्हा देणार आहोत आणि कलेक्ट करून त्यामध्ये आपण त्याच्यामध्ये काम करणार आहोत तर त्या अगोदर आपल्याकडं असं एक आदर्श रजिस्टर असलं पाहिजे. आपण जे मॅपिंग केलेलं आहे याचं सविस्तर असं एक डिटेल असं रजिस्टर आपल्याकडे असलं पाहिजे, जेणेकरून इन्युमरेशन फॉर्म आणि SIR प्रक्रिया पूर्ण करायला आपलं नक्कीच वेळ, अडचण आणि मनस्ताप नक्कीच टाळल्या जाणार आहे. या पद्धतीचं मी एक माझ्या पद्धतीनं एक रजिस्टर तयार केलेलं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टीचा असा अंतर्भाव मी केलेला आहे, जेणेकरून मला त्या SIRमध्ये काम करताना नक्कीच मला मदत होईल अशी माझी अपेक्षा आहे. चला तर आपण आज बघूया की हे रजिस्टर कसं बनवायचं आणि कुठले मुद्दे त्याच्यामध्ये अंतर्भूत असले पाहिजे, जेणेकरून आपल्याला ते काम करत असताना पुढं एकदम सोपं जाईल आणि आपला वेळही वाचेल आणि मनस्तापही वाचेल. सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण हे चॅनल जर नवीन असेल आपल्याकरता तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रांनासुद्धा शेअर करा व्हिडिओ आपला, जेणेकरून त्यांनाही या गोष्टीची माहिती होईल. चला तर आपण बघूया. आता मित्र हो, रजिस्टर म्हणजे तुम्ही जर याच्या अगोदर तुमच्या पद्धतीनं जसं मॅपिंग करण्याचे जे काही ओन आयडिया वापरले असेल, स्वतःचे ट्रिक वापरलेले असतील तर त्या ट्रिक तुम्हाला तुमच्या त्याच पद्धतीनं चला फक्त एक त्याच्यामध्ये एक इन्क्लूड म्हणून नवीन काय आयडिया असली पाहिजे किंवा काय कुठल्या ट्रिक वापरल्या पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्या गोष्टीचा नक्कीच फायदा होणार आहे इन्फॉर्मेशन फॉर्म भरते वेळेस आणि ते जमा करते वेळेस. ते आपल्याला नंतर ऑनलाईन करायचं आहे. तर ऑनलाईन कसं करायचं ते पण आपण नंतर बघणार आहोत. तत्पूर्वी चला तर आपण आता बघूया की मी एक एक्सेल शीट बनवलेली आहे. ही एक्सेल शीट बनवल्यामध्ये तुम्ही बघा, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये मी असे काही मुद्दे बनवलेले आहेत की जेणेकरून तुमच्या लक्षात येतील. त्याच्यामध्ये तुम्हाला एक एक गोष्ट तुम्हाला समजून सांगणार आहे. या पद्धतीचं मी एक रजिस्टर बनवलेलं आहे माझं. आता ही माझी एक तात्पुरती तुम्हाला एक डेमो दाखवलेला आहे, परंतु ॲक्च्युली माझी यादी ही रेडी आहे सगळ्या मतदारांची. यामध्ये काम करत असताना तुम्ही हे बघू शकता या ठिकाणी की एक कुटुंब मी बनवलेलं आहे. आपण मॅपिंग केल्यानंतर कुटुंब वाईज बनवून घ्यायचं आहे मतदानाची यादीचा संदर्भ घेऊन. आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल की हे इंग्रजी नावं आहेत. हे इंग्रजी नावं मी जे काही आपल्याला इंग्रजीमधील मतदान याद्या पुरवल्या होत्या त्याच मतदान याद्यामधले जे स्पेलिंग आहेत, जेणेकरून मला कुठल्याही स्पेलिंगमध्ये अडचण येऊ नये सर्च करण्यासाठी. आणि त्याच्यासोबत आपण जे काही BLOच्या ॲपमध्ये काम करतो, हे काम करत असताना आपल्याला त्या मतदाराचे शेवटचे इपिक नंबरचे 4 डिजिट टाकले तर आपल्याला तो मतदार कुठूनही शोधता येतो. लास्टचे डिजिट टाकले तर त्याचे शेवटचे अंक जे वापरले आपण तर ते वापरले इपिक नंबरचे तरी तो व्यक्ती सर्च होतो. किंवा तो एकाच नावाचे बरेच जण असू शकतात तर तिथं अडचणी येतात. तर ही स्पेलिंग जी आहे तर ही ॲज इट इज मला कामी येणार आहे, जेणेकरून मी कुठलंही इन्युमरेशन फॉर्म भरता येणे असो किंवा कुठलंही ॲपवर काम करत असताना, कारण की आपल्या ॲपमध्ये हे सर्व नावं इंग्रजीमध्ये आहे. 2002ची यादी जी आहे ती मराठीमधील आहे आणि या मराठीमधील नावं या ठिकाणी माझ्या यादीमध्ये असणार आहे की मी ते नावं या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपामध्ये एक माहितीस्तव तुम्हाला डेमोच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी इंग्रजीमधूनच दिलेला आहे. तुमचं जर रजिस्टर मराठी भाषेमध्येच असेल तर मराठी भाषेमध्येच वापरा. याच्या अगोदर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचे कॉलम कुठले असावेत ते आपण एकदा चर्चा करूया. यामध्ये तुम्ही बघा, अगोदर सिरियल नंबर, मतदाराचं नाव, मतदाराचं चालू मतदार यादीमधलं नाव आपण त्या ठिकाणी वापरूया. त्यानंतर इपिक नंबर त्या व्यक्तीचा, त्यानंतर मतदाराचा मोबाईल नंबर आपल्याला हवे तेव्हा त्यांना संपर्क करण्यासाठी, तसेच इन्युमरेशन फॉर्म देण्यासाठी किंवा त्यांचं काही अडचण आली किंवा कुठल्याही गोष्ट जर विचारायची असेल तर आपण नक्कीच या सर्वेमध्ये आणि मॅपिंगचं काम करत असताना आपण सगळ्यांचे मोबाईल नंबर घेतलेलेच आहेत. मॅपिंग कॅटेगरी आपण ज्या पद्धतीनं त्यांचं मॅपिंग करणार आहोत, ज्या पद्धतीनं त्यांचं आपण मॅपिंग केलेलं आहे मोबाईलमध्ये, आपण त्यांचं मॅपिंग प्रिवियस SIRनुसार असेल
किंवा प्रोगिनी असेल किंवा सेल्फ प्रोगिनी असेल तर ती कॅटेगरी आपल्याला या ठिकाणी नक्कीच उल्लेख करायचा आहे, जेणेकरून पुढे इन्युमरेशन फॉर्म वाटप केल्यानंतर जे काही आपल्याला गोषवारा द्यायचा आहे आजच्या आज ज्या दिवशी आपण ऑनलाईन करणार आहोत त्या दिवशी आपण किती प्रिव्हियस SIRचे ऑनलाईन केलेले आहेत, प्रोगिनी किती केलेले आहे आणि सेल्फ इन्युमरेशनचे फॉर्म हे सगळे इन्युमरेशन फॉर्म आपण किती अपलोड केले आणि किती कंप्लीशन झालेलं आपलं काम, तर त्याचा संदर्भ द्यायला आपल्याला नक्कीच उपयोगात येणार आहे. त्यानंतर त्या मतदाराचं रिलेशन, फादर आहे की हजबंड आहे त्याचं नाव, त्याचं वैयक्तिक मतदाराचं वय, जेंडर, असेंब्ली नंबर सध्याचा, त्यानंतर पार्ट नंबर सध्याचा, त्यानंतर सध्याचा पार्टमधील सिरियल नंबर, त्यानंतर मॅपिंग विथ कुणासोबत मॅप केलेलं आहे त्यांचं नाव, त्याच्यानंतर त्याचं मॅपिंग केलेल्या सोबतचं रिलेशन, त्यानंतर 2002चं असेंब्ली जे काही असेंब्ली असतील तर त्या असेंब्लीचा आपण त्या ठिकाणी वापर करणार आहोत की किती नंबर आहे 2002चा, त्याच्यानंतर त्या 2002चे पार्ट नंबर, सिरियल नंबर त्या पार्टमधला 2002च्या. आता यानंतर पुढचे जे मुद्दे आहेत, कॉलम जे आहेत तर ते महत्त्वाचे आहेत. पुढील एप्रिल महिन्यामध्ये इन्युमरेशन फॉर्म जेव्हा वाटप करू तेव्हा हा कॉलम नक्कीच वापरायला, इन्युमरेशन फॉर्म वाटप केल्याचा दिनांक, त्यानंतर इन्युमरेशन फॉर्म जमा केला आहे हो नाही व दिनांक त्याचा, किंवा काय असेल की आपण जेव्हा इन्युमरेशन फॉर्म वाटप करू त्यावेळेस ते अनुपस्थित असेल मतदार, त्याच्या घरामध्ये आपण जाऊन फोटो काढणार आहोत, त्याच्या घरामध्ये आपण ठेवणार आहोत, सरकवणार आहोत त्याच्या घरामध्ये, आणि तो टाकतानाचा आपल्याकडं फोटो असेल इन्युमरेशन फॉर्म जमा त्याच्या घरामध्ये टाकण्याचा. आता त्यासोबत आपल्याला जर नाहीच मिळाला तो फॉर्म तर ते न मिळाला नाही तर नाही मिळाला, आणि त्या ठिकाणी नंतर समोर आपण जेव्हा इन्युमरेशन फॉर्म वाटप करू त्या व्यक्तीचा आपण त्या ठिकाणी स्वाक्षरी घेणार आहोत, आणि त्यानंतर रिमार्क असेल, ॲब्सेंट काय तुमचे इतर काही रिमार्क असतील तर नक्कीच या कॉलमचा आपल्याला उपयोग होणार आहे. आता आपण याची एक सविस्तर, आता एक मॅपिंग एक परिवार घेतलेला आहे आणि या परिवाराचं मी मॅपिंग करत असताना मी तुम्हाला एक मिनिट त्या परिवाराची मॅपिंग आता मी करून ठेवलेले आहे. आता इन्युमरेशन फॉर्ममध्ये मला हे रजिस्टर कसं कामी येणार आहे, हे रजिस्टर मी मेंटेन केल्यामुळे माझा कसा फायदा होईल आणि मी कशा पद्धतीनं माहिती भरेल. बघा, अनुक्रमांकामध्ये मी अगोदर सिरियल नंबर टाकलेला आहे. सिरियल नंबर हा कोणताही असू द्या काही फरक पडत नाही. तुमचं कुटुंब तुम्ही कशा पद्धतीनं किती बनवले, त्यामध्ये एकल कुटुंबही असणार आहे, एकच जणाचं नाव असणार आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा त्याला सेपरेट कुटुंब म्हणून आपण त्याला गृहीत धरणार आहोत, एकत्रित कुटुंब सुद्धा धरणार. आता यामध्ये होतंय काय, समजा हा 1 नंबरचा व्यक्ती आहे आणि ह्या 1 नंबरचा व्यक्ती हा सध्या माझ्याकडे यादीमध्ये आहे आणि 2024मध्ये सुद्धा होता आणि 2002मध्ये पण होता. आता हा कुटुंब प्रमुख म्हणून मी ठरवलेला आहे. आता या व्यक्तीचं या ठिकाणी संतोषराव रामराव तौर असं एक नाव आपण गृहीत धरूया आणि आज रोजी या व्यक्तीचं असं नाव आहे. परंतु यानंतर त्या व्यक्तीचा मी एपिक नंबर चालूचा टाकलेला आहे, मोबाईल नंबर या ठिकाणी घेतला. तर ह्या माहिती जी आहे तर मी ॲज इट इज त्याच याद्यामधून कॉपी पेस्ट करून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या हाताने सुद्धा लिहिलेले असेल तर अतिउत्तम, तुम्हाला हाताने जर लिहायचं असेल तर हाताने लिहू शकता, असं कंपल्शन नाही आहे की, परंतु या पद्धतीचा नमुना असेल तर नक्कीच आपल्याला सोपं जाणार आहे. त्यानंतर त्या व्यक्तीला मी मॅपिंग केलेला आहे, तो प्रिव्हियस SIRमध्ये होता किंवा मी ए म्हणून रिमार्क केलेला आहे किंवा प्रिव्हियस SIR APS म्हणून सुद्धा आपण त्याला रिमार्क म्हणून टाकू शकतो. मॅपिंग कॅटेगरी कशी केलेली की प्रिव्हियस SIR नुसार. त्यानंतर त्यांची पत्नीसुद्धा प्रिव्हियस SIR नुसार मी केलेली आहे. त्यानंतर त्यांचा मुलगा आहे, आता हा सन आहे, मुलगा आहे आणि हा संबंधित त्यांचा मुलगा आहे आणि त्याचं वय आज रोजी 26 आहे, तो 2002च्या यादीमध्ये नव्हता, त्याला मी प्रोगिनी म्हणून केलेलं आहे. ॲड प्रोगिनीमधून आपण त्यांच्या वडिलाला आपण त्यांना जोडलेलं आहे. आता हे XYZ किंवा सोहम या नावाच्या व्यक्तीची ही पत्नी आहे, तिचं आज रोजी 22 वय आहे आणि यांचं या ठिकाणी आज रोजी नाव असल्यामुळं हे 2002मध्ये यांचा कुठलाही संदर्भ जुळत नाही, तर यांचं आपण वडिलांचं त्या ठिकाणी माहेरचं डिटेल्स आपण त्यांच्या वडिलाचं घेतलेलं आहे. मग आता या पद्धतीच्या आपण एकाच कुटुंबाच्या 4 प्रकारे मॅपिंग केलेले आहे. 2 जणांची सेम आली आईवडिलांची त्या सोहमच्या, परंतु सोहम हा प्रोगिनीमध्ये ॲड झाला आणि त्याची पत्नी ही स्पेशल म्हणजे सेल्फ प्रोगिनीमधून ॲड झालेले आहे. आता यामध्ये त्यांचं पुढचं नातं कोण काय आहे. आता या व्यक्ती ही सरस्वती सोहम सुतार, तिचं सोहम तौर जो आहे सरस्वती तौर सोहम तौर हे हजबंड आहे. या ठिकाणी आपण रिलेशन या ठिकाणी टाकू शकतो. फादर आहे की हजबंडचं नेम आहे तर ते आपण या ठिकाणी रिमार्क करू शकतो. ते आपल्याला सोपं जाणार आहे, कोण कोणाचं काय कशा पद्धतीने मॅपिंग आणि नातं काय हे आपल्याला क्लिअर झालं पाहिजे. आता याच्यामध्ये त्यांचं वयाचा उल्लेख आहे यामध्ये. आता यामध्ये त्यांचं जेंडर पण आहे, मेल फिमेल. त्यानंतर यांचं आता सध्या आज रोजी
आज रोजी या मुलाच्या वडिलाचं जे यादी क्रमांक आहे, समजा असेंब्ली आहे 100 आणि पार्ट नंबर आहे 93 आणि सिरियल नंबर आहे 50. आईचा आहे तोच, पार्ट नंबर तोच, परंतु सिरियल नंबर 51. पण आता होतं काय की मुलाचं नंतर टाकलेलं नाव असतं. हे एखाद्या वेळेस पुरवणी यादीमध्ये किंवा दुसरीकडे जाऊ शकतं, सुरुवातीच्या पेजवरही येऊ शकतं. तर या ठिकाणी याचं नाव आहे, परंतु हा त्याच यादीमध्ये आहे, परंतु 118 क्रमांकाला आहे. म्हणजे याच्यामुळं काय होईल की आपण मतदान यादीमध्ये इकडून तिकडं पानं पलटीत बसण्यापेक्षा या ठिकाणी एकत्र कुटुंब बनल्यामुळं कोण कोणत्या सिरियलला आहे तर या सिरियलवरून आपल्याला मिळून जातं. त्यानंतर पत्नीचं नाव आहे 93चं पार्ट आहे, परंतु 26 नंबरला आहे. तर या पद्धतीचा आपला सिरियल नंबर या ठिकाणी आपल्याला नक्कीच उपयोग होईल की कोणकोणत्या सिरियलला आहे, या कुटुंबातला व्यक्ती आणि त्याचं नातं कुठलं काय आहे. आता यामध्ये संबंधित व्यक्तीचं काय झालेलं, मी याच्या ठिकाणी आता इथं संतोषराव नाव आहे, परंतु 2002ला यांचं नाव हे संतोष रामराव तौर होतं. म्हणजे राव त्या ठिकाणी संतोषराव त्या वेळेला नव्हतं. नंतर त्यांनी अपडेशन केलं आणि आज रोजी ते नाव आहे. परंतु हे 2002चं जे नाव आहे तेच आपण त्या ठिकाणी टाकणार आहोत. कारण काय की मॅपिंग कुणासोबत केली, 2002च्या यादीतलं हे मराठीतलं नाव असेल किंवा मी समजा इंग्रजीमध्ये टाईप केलं पण मराठीतलं नाव असेल तर त्या ॲज इट इज या ठिकाणी आपण त्यांचं 2002चं जे नाव होतं ते या ठिकाणी आपण टाकणार आहोत. त्यानंतर त्यांचं रिलेशन स्वतः आहेत ते 2002च्या यादीमध्ये या पद्धतीचा त्यांचा पार्ट, सिरियल, असेंब्ली नंबर होता, पार्ट नंबर होता आणि सिरियल नंबर होता. आता या ठिकाणी त्यांचा पत्नी जे आहे त्यासुद्धा 2002ला होते, त्यांचं सिरियल टाकला. मुलाचा आज रोजीचं जे काही त्याचा पार्ट नंबर आहे तर तो या ठिकाणी आपण या पद्धतीचे जे होते त्याचे आज रोजीचे तोच त्याचा आज रोजी या ठिकाणी असणार आहे. परंतु आपण हा त्याचा न टाकता त्याला कुणाला मॅप केलेलं आहे त्यांचं टाकणार आहोत. आता याला मॅप कोणाला केलेलं आहे, संतोषरावला. तर या संतोषरावची आज रोज 2002ची जी डिटेल आहे ती या पद्धतीनं आहे, किंवा 2002चं जर डिटेल आहे तर या ठिकाणी आहे. तर हे आपण या ठिकाणी टाकलेलं आहे. मग आता त्यानंतर त्या मुलाची जी पत्नी आहे तर ही पत्नी माहेरचं डिटेल आपण त्यांचं घेतलेलं आहे. तर या माहेरच्या घेतलेल्या डिटेलमध्ये त्यांच्या वडिलाचं नाव आहे, त्यांचं रिलेशन काय आहे तर ते कोणासोबत जोडलं आपण, त्या मुलाच्या पत्नीला त्यांच्या वडिलासोबत माहेर काढल्या. माहेरचा असेंब्ली नंबर, त्यांचा पार्ट नंबर, त्या यादीतला सिरियल नंबर. आता त्याच यादीतलं आपण नावसुद्धा या ठिकाणी टाकलेलं आहे की ते नाव काय आहे तिकडलं, जेणेकरून इन्युमरेशन फॉर्म भरल्यानंतर हे संबंधित सून जे आहे तर याचे जे डॉक्युमेंट असतील तर या नावाशी मिळते जुळते असतील. तसेच पतीसोबतचा एक पुरावा की यांची पत्नी आणि ती त्यांची मुलगी, या पद्धतीचं निवडणूक आयोगाला आपल्याला जे काही ज्यावेळेस मागेल तेव्हा आपल्याला पुरवायला, किंवा त्या ठिकाणी जे काही फॉर्म वाटप केल्यानंतर जे काही नंतर सुनावणी होईल किंवा कुठल्या नोटीस येतील तर त्या नोटीसमध्ये नक्की हे कामी येईल. यामध्ये त्या वडिलांचं तिच्या वडिलाचं तिकडलं घेतलेलं आहे. आणि मग आपल्याला पुढचे कॉलम जो आहे पुढच्या एप्रिल महिन्यामधला तो इन्युमरेशन फॉर्म वाटप केल्याचा दिनांक जमा केला नाही तो आपल्याला नंतर टाकायला कामी येईल. त्यानंतर त्यांची वैयक्तिक आपण सही घेणार आहोत वाटप केलीमधून इन्युमरेशन फॉर्म. आणि हा रिमार्क आपला जो आहे तो या पद्धतीनं रिमार्क आपल्याला याच्यासाठी कामी येईल की रिमार्क चालू आहे नोंदीला पण कामी येईल, आणि नंतर रिमार्क करताना आपण ऑनलाईन म्हणून आपण त्याला टिक मार्क करू शकतो, फुली मारू शकतो. अशा पद्धतीचं आपल्याला या SIRचा आणि या विशिष्ट अशा जे काही SIR वोटर लिस्टचं जे रजिस्टर बनवलेलं आहे या पद्धतीचं आपण मराठीतसुद्धा हे कॉलम बनवून अशा पद्धतीचं रजिस्टर करू शकतो. यामध्ये आणखीनही तुमच्या काही जर आयडिया असतील, सुझाव असतील, सूचना असतील तर नक्कीच त्याचं स्वागत आहे. आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच करू शकता. आणि अशा पद्धतीनं आपण हे जे रजिस्टर आहे अशा पद्धतीनं मॅप केल्यानंतर, मॅप करून ठेवल्यानंतर असं जर बनवलं आपण कुटुंब वाईज, परिवार वाईज, तर आपल्याला इन्युमरेशन फॉर्म वाटप करायला सुद्धा सोपं जाईल. संबंधित व्यक्तीला आपण फोन करून नंतर फॉर्म जमा करायला सुद्धा त्यांच्या घरी जाऊ शकतो, किंवा ते वैयक्तिक आपल्याला आणूनही देऊ शकतात. तर या पद्धतीचा आपल्याला हा डाटा आपल्याकडे असल्यामुळे आपण जेव्हा ऑनलाईन करू, ज्यावेळेस इन्युमरेशन फॉर्म आपण ऑनलाईन करणार आहोत मोबाईलच्या ॲपमध्येच, तर त्यावेळेस मात्र हा सगळा डाटा नक्कीच आपल्याला इन्युमरेशन फॉर्म भरते वेळेस नक्कीच कामी येणार आहे. ते डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायला सुद्धा सोपे जाणार आहेत. आणि इतर गोष्टीचा आपल्याला जे काही त्रास होणार आहे तर तो नक्कीच या ठिकाणी वाचणार आहे. तर आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या काही सूचना असतील किंवा आपले काही प्रश्न असतील तर नक्कीच आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. आणि याच्यानंतर आणखीन एक विनंती आहे की सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि तसेच खाली जो व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता. आणि ज्यांना ही एक्सेल शीट रेडीमेड पाहिजे असेल तर त्यांनी नक्कीच त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर माझा जो नंबर तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल त्या ठिकाणी मला वैयक्तिक कमेंट करायचं आहे की यस आय एम सबस्क्राईब्ड युअर चॅनल, प्लीज सेंड
this type of Excel sheet. Thank you. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.